मित्रांनो, ही आरती मी पहिल्यांदाच म्हणत आहे. कशी जमली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवाल. चला तर मग सुरू करूया या आरतीला. आरती नागद्वारा शेषशाही अवतारा सद्भावे ओवाळीतो पावे दिगंबर द्वारा आरती नागद्वारा मेरूच्या शिखरी जळले सिंहासन भारी त्यावर बैसुनिया सृष्टी रचलिया सारी आरती नागद्वारा शेषशाही अवतारा सद्भावे ओवाळीतो श्रीराम अवतारी बंधु लक्ष्मण होशी पाळली राम आज्ञा पूर्ण कार्य तू करशी आरती नागद्वारा शेषशाही अवतारा सद्भावे ओवाळीतो श्रीकृष्ण अवतारी ज्येष्ठ बंधू बळी राम प्रताप तोरवतो जगी मिळविले नाव आरती नागद्वारा शेषशाही अवतारा सद्भावे ओवाळीतो श्रावण महिन्यात दिवस नागपंचमी रात आनंद थोर होतो देवा तुझ्या मंडपात आरती नागद्वारा शेषशाही अवतारा सद्भावे ओवाळीतो शेष सिंधू सागरात शेषशाही अनंत तेथे तुम्ही नांदता हो ज्याला म्हणतात लक्ष्मीकांत आरती नागद्वारा शेषशाही अवतारा सद्भावे ओवाळीतो खाली या नाव तुझे घेता उतरले ओझे स्मरण केली आहो देवा सार्थक होई माझे आरती नागद्वारा शेषशाही अवतारा सद्भावे ओवाळीतो देवा मी ज्ञान धरिले दुःख माझे तू हरिले हरिला सेवा केली शंकरा मज पावले आरती नागद्वारा शेषशाही अवतारा सद्भावे ओवाळीतो वैशाख महिन्यात दिवस नागपंचमीची रात आनंद थोर होतो देवा तुझ्या मंडपात आरती नागद्वारा शेषशाही अवतारा सद्भावे ओवाळीतो आज देव शेषराये भक्ती तुझी पूर्ण होय नवखंड पृथ्वीशी देवा भरुणी आली आहे आरती नागद्वारा शेषशाही अवतारा आरती ओवाळीतो पाच तत्व पंचज्योती ओवाळीले नागनाथा भक्तजन आरत्या गाती जागा चरणापाशी द्यावी आरती नागद्वारा शेषशाही अवतारा सद्भावे ओवाळीतो आरती नागद्वारा गणेश गायन करी नित्यनेम महाभारी सर्व दिन सेवा करी आरती नागद्वारा शेषशाही अवतारा आरती ओवाळीतो
मित्रांनो, पहिल्यांदा ट्राय केलेली आहे आरती, कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मला. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.